शिंदे समिती ही रद्द करायची नाही। त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली आणखी। आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा। ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे। आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे। आपल्या एका कवितेत सुरेश भट लिहून गेले आहेत, साध्याच माणसांचा यलगार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही। सामान्यांचा असामान्य थरार महाराष्ट्रात जन्माला आला। नाव मनोज जरांगे पाटील। पण या मनोज जरांगे पाटलात असं नेमकं काय आहे की राष्ट्रात इतकी त्याची चर्चा होती आहे। मोठमोठे राजकारणी जणू आज ह्याला कसं आपण थांबवू शकतो याचा विचार करतायत। राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेच आहेत, पण सामान्यांचा असामान्य थरार हा अजून थांबायचं नाव घेत नाहीये। मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या गावागावात मोठमोठ्या सभा करत आहेत। लोक त्यांना अतिशय प्रेमाने बोलावत आहेत आणि लाखोंच्या संख्येने त्यांना ऐकायला सुद्धा येत आहेत। अर्थात हे पुढे काय आणि कुठे जाणार हे मात्र काळाच्या गर्भात दडलेलं उत्तर असेल हे तेवढंच खरं। पण मनोज जरांगे पाटलांना एवढी लोकप्रियता मिळून सुद्धा आणि एवढ्या लोकांनी त्यांच्यावरती आरोप करून सुद्धा आजही मनोज जरांगे पाटील नावाचा थरार कायम आहे। याची नेमकी काय कारणं आहेत ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत, पण तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू म्हणजे या माणसाची भाषा। माणूस नेता म्हणून जन्माला आला की त्याच्या तोंडची भाषा एका रात्रीत बदलायला सुरुवात होते आणि एका रात्रीत बदलायला सुरुवात झालेली भाषा कधी एका अशा टोकाला जाते आणि सर्वसामान्यांपासून डिस्कनेक्ट होते। अशी अनेक उदाहरणं या देशात आपण बघितलेली आहेत। ज्यांना या देशाचा राजपुत्र आपण म्हणतो अशा राजपुत्राला सुद्धा गेल्या 10-15 वर्षात कनेक्ट शोधता आला नाही हे सत्यच आहे। आणि जे सर्वसामान्यांचे नेते म्हणून या देशाचे नेते म्हणून सध्या उदयाला आलेले असताना सुद्धा सामान्य माणसाच्या घरात मात्र त्यांचा डिस्कनेक्ट सुद्धा झळकावा असंही चित्र आहे। परंतु सामान्यांचा असामान्य थरार म्हणवला जाणारा हा मनोज जरांगे पाटील तुमची आमची भाषा बोलतोय। तुमची आमची भाषा बोलतोय म्हणजे याच्या हिंदीवरती कधी हास्य झालं खरं, परंतु त्याने बोललेल्या पॉइंटला कुठलंही उत्तर राजकीय लोकांना आजवर देता आलेलं नाही। यांना कुठलीही चर्चा बंद दाराआड करायची नाही, हीच तर खरी अडचण नाही ना हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आहे। आपल्याला मिळालेल्या पैशांवरती झालेले आरोप आणि त्यावरती लगेच दिलेलं रातोरात प्रत्युत्तर हा या माणसाचा प्रामाणिकपणा दाखवून जातो। मनोज जरांगे पाटील हा माणूस दिसला जरी सर्वसामान्य घरातला असला तरी त्याची चेहरेपट्टी, तरी त्याचं राहणं, जगणं, वागणं, बोलणं कुठलाही आव न आणता आणि मनात जे येईल जसं येईल तशा भाषेत सिद्ध होणारं, व्यक्त होणारं आहे। मनोज जरांगे पाटलांची अजून एक सगळ्यात महत्त्वाची बाजू म्हणजे अहंकार हा शब्द या माणसाला अजून तरी शिवलेला नाही। आपल्या जीवाची बाजी लावून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या उर्मीने आजही हा माणूस महाराष्ट्र भरून फिरतो आहे। आयामायांना भेटतो आहे, भावा बहिणींचं बोलतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्राची मूळ नाळ म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भाषा हा माणूस काही सोडायला तयार नाही। अनेक राजकारणी सध्या हाच प्रयत्न करतायत की सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भाषा करणारा हा मनोज जरांगे पाटील याच्या भाषेला दुही कशी माजवता येईल। अनेक प्रयत्न होत आहेत, परंतु हा माणूस काही थांबायचं नाव घेत नाही आणि होतही तसंच आहे। इतर समाजाचे अनेक लोक प्रत्येक कार्यक्रमात त्यांना भेटून आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही सर्वसामान्यांचं बोलताय तर सर्वसामान्यांचं आपण सगळ्यांनी मिळून भलं केलं पाहिजे असं मत त्यांच्याजवळ व्यक्त करतायत। अनेक गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजूच्या आहेत, तशी अजून एक गोष्ट आवर्जून सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे, ती अशी की आंतरवाली सराटीमधून जेव्हा सामान्यांचा असामान्य थरार महाराष्ट्रात फिरायला सज्ज झाला तेव्हा समाजाने अनेक प्रकारच्या देणग्या या माणसाच्या घरी पाठवल्या। अर्थात त्या नम्रपणे स्वीकारण्यात आल्या नाहीच, परंतु या देणग्या तरीही आपल्या घराच्या दिशेने येत असताना या माणसाने आपल्या बायकोला घराला कुलूप लावून दुसरीकडे जाण्यास सांगितले। त्यांची मुलं आजही सरकारी शाळेत शिकतायत आणि आजही परिस्थिती मात्र जशी आहे तशीच आहे। आणि म्हणूनच की काय
आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखं बोलणारा, आपल्यासारखं सगळं जीवन व्यतीत करणारा हा माणूस खरंच गरजवंतांचा लढा लढतोय की नाही हा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहत नाही. हा माणूस पुढे चालून काय करणार आणि पुढे चालून आंदोलनाची दिशा काय असणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. आता राहिला प्रश्न, मराठ्यांना खरंच आरक्षण मिळेल का? तर मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार हे जणू या माणसाला आधीपासूनच क्लिअर माहीत होतं. कारण हा देश न्यायाच्या चौकटीत चालतो आणि न्यायाच्या चौकटीत कागद बोलतात हे या माणसाला उमगलेलं असावं. आणि म्हणूनच या माणसाने आत्तापर्यंत एकच शब्द लावून धरलाय, तो म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. कारण स्वातंत्र्यानंतर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ही कुणबी प्रमाणपत्र अगदी सरळ देण्यात आलेली आहेत. आणि म्हणून त्या भागातले अनेक मराठे हे कुणबी प्रमाणपत्र घेऊन OBC योजनांचा, सवलतींचा लाभ घेत आहेत. अर्थात मनोज जरांगे पाटलांनी केलेला हा युक्तिवाद पुढे चालून काय सिद्धीस जाईल हे सुद्धा आता बघण्याची गोष्ट आहे. या माणसाला आणि या प्रामाणिकतेला आपण सलाम करूया आणि पुढे जाऊया.